नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडीवर। तर आपला मुंबई पोलीस शिपाई चालकचा 14/5/2023 तारीख झालेला आपला पेपर चालू आहे। तर या पेपरचा या अगोदर आपण पार्ट 1 पाहिला होता, तर त्याच पेपरचा आज आपण इथे पार्ट 2 पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर हे प्रश्न तुमच्या आगामी येणाऱ्या पोलीस शिपाई चालक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नाकडे वळूयात। पाहूया आजच्या या आपल्या पार्ट 2 मधील प्रश्न पहिला। तर काय दिलेला आहे ते प्रश्न क्रमांक 26 मध्ये। तर दर साला दर शेकडा 4 दराने 5,000 रुपयाचे सरळ व्याज मुद्दलीच्या दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील। म्हणजे 4 दराने 5,000 रुपये मुद्दल दिले आपल्याला, तर त्याचे सरळ व्याज जे आहे तर ते मुद्दलीच्या डबल, म्हणजे मुद्दल इथे 5,000 आहे, त्याच्या डबल सरळ व्याज झालं पाहिजे, म्हणजे 10,000 होण्यासाठी आपल्याला किती वर्षे वाट पाहावी लागेल। तर कसं सॉल्व्ह करतो आपण हे। तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता, आपल्याला काय काय दिलेलं आहे। शेकडा दर दिलेला आहे 4%, तर सरळ व्याज जे आहे तर ते आपल्याला म्हणजे इथे दिलेलं नाही, पण त्यांनी काय म्हणलंय मुद्दलाचे डबल झालं पाहिजे। म्हणजे आपल्याला मुद्दल इथे किती दिलेलं आहे 5,000 रुपये दिलेलं आहे, मग दाम दुप्पट म्हणजे सरळ व्याज जे आहे दाम दुप्पट झालं पाहिजे मुद्दलीच्या डबल। मुद्दल जर 5,000 असेल तर सरळ व्याज किती व्हायला पाहिजे 10,000 एवढं व्हायला पाहिजे, म्हणजे आपण 10,000 रुपये सरळ व्याज इथे मानू शकतो। तर आपला फॉर्म्युला काय असतो, तर आपल्याला हे टी काढायचं आहे, म्हणजे किती वेळ लागेल हे टाइम काढायचा आहे, म्हणजे काळ काढायचा आहे। तर सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज बरोबर काय असतं PRT भागिले 100 हे सूत्र असतं। P म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल, R म्हणजे रेट आणि T म्हणजे टाइम। तर आता टाइम काढायचा आहे। तर सरळ व्याज माहिती आहे आपल्याला दाम दुप्पट म्हणजे 10,000 झालं पाहिजे, P माहिती आहे मुद्दल 5,000, रेट माहिती आहे आपल्याला 4% आणि T आपल्याला काढायचा आहे भागिले 100। तर आता ह्या 2 शून्याला ह्या 2 शून्य कट झाल्या आणि इथल्या एका शून्याला देखील हे शून्य कट झालं, म्हणजे इकडे राहिलं काय हे 1000 आणि हे 5 चौक किती 20, म्हणजे 1000 बरोबर 20 आणि हे गुणवले टी म्हणजे 20T। टी बरोबर काय येणार आहे 1000ला हे 20 भागाकारात जाईल, ह्या 2 शून्याला ह्या 1 शून्याला ह्या 1 शून्य गेली, राहिली काय 100 भागिले 2 म्हणजे किती 50 दुनी 100, म्हणजे 50 जे आहे तर ते 50 वर्ष इतका कालावधी जो आहे तर ते 5,000चं 10,000 रुपये व्हायला सरळ व्याज हा 50 वर्ष कालावधी लागेल, तेव्हाच ते होणार आहे। त्याचं आपलं योग्य आन्सर असेल 50 वर्षे। तर ते पर्याय क्रमांक 1 मध्येच दिलेलं आहे, त्याचं आपलं योग्य आन्सर असेल 50 वर्ष लागतील। पुढील प्रश्न क्रमांक 27। 3 संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर 3:5 आहे, म्हणजे 3 संख्या आहेत त्यातल्या पहिल्या दोघींचं गुणोत्तर 3:5 दिलेलं आहे व दुसरी व तिसरीचे गुणोत्तर हे 3:4 आहे। तर ते 3:4 आहे, थोडी PDF थोडी खराब आहे, तर इथे मी सांगतो ते तुम्ही लक्षात घ्या। तर 3:4 जे आहे तर ते दुसऱ्या व तिसरीचं गुणोत्तर आहे। तर इथे पहिली संख्या ही काय तिसरी संख्या आहे, ते तिसरी संख्या जर 80 असल्यास पहिली संख्या कोणती, म्हणजे ती तिसरी संख्या दिली आहे त्यांनी 80 आणि पहिल्या दुसरीचं आणि दुसऱ्या आणि तिसरीचं दोघांचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि तिसरी संख्या दिली आहे 80। तर ह्यातली आपल्याला काय काढायचं आहे, तर पहिली संख्या कोणती हे काढायची आहे। तर कसं काढतो आपण हे, तर आता इथे 3 संख्या आहेत, तर त्या 3 संख्यापैकी पहिली व दुसरी संख्या यांचं गुणोत्तर आपल्याला किती दिलेलं आहे 3:5 दिलेलं आहे आणि दुसरी संख्या व तिसरी संख्या यांचे गुणोत्तर किती दिलेलं आहे 3:4 दिलेलं आहे। तर आपल्याला तिसरी संख्या पण दिलेली आहे 80 दिलेली आहे। तर आता इथे जर तुम्ही पाहिलं 1 2 3 अशा ह्या संख्या मानूयात। तर पहिलींचं दुसरीचं गुणोत्तर काय 3:5 आणि दुसरीचं आणि तिसरीचं 3:4। तर आता हे 5 इकडे आपण घेतो आणि हे 3 इकडे घेतो आणि यांचा सरळ गुणाकार करतो, म्हणजे 3 त्रिक किती हे 9, त्याप्रमाणे 5 त्रिक हे 15 आणि 5 चौक 20, म्हणजे पहिली दुसरी तिसरी यांचं गुणोत्तर आपल्याला मिळालं 9 15 20। तर आता इथे x जर प्रमाणात मानलं तर पहिली संख्या 9x, दुसरी 15x आणि तिसरी 20x या गुणोत्तरात आहेत, म्हणजे x प्रमाणात आपण मानल्या। तर आता तिसरी संख्या दिलेली आहे आपल्याला, म्हणजे 20x बरोबर आपल्याला दिलेलं आहे किती 80, म्हणजे 80 तिसरी संख्या आहे, म्हणजे 20x बरोबर 80 आपण असं लिहू शकतो। मग x बरोबर काय होईल 80ला 20 इकडे भागाकारात जाईल, 2 शून्याला 2 शून्य निघल्या 2 चौक 8, म्हणजे इथे आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे किती 8 आहे, सॉरी 4 आहे, 2 चौक 8 म्हणजे 4 आली x ची किंमत। मग पहिली संख्या काय आहे 9x आहे, 9 गुणवले 4 म्हणजे 36 ही पहिली संख्या येईल आणि दुसरी संख्या काय आहे 15x, म्हणजे 15 गुणिले 4 बरोबर 60, म्हणजे दुसरी संख्या 60 येईल। पहिली 36 दुसरी 60 आणि तिसरी तर 80 दिलेली आहे। तर आपल्याला पहिली काढायला सांगितलेली तर ती किती आलेली आहे 36 आलेली आहे। तर 36 कशामध्ये दिले ते ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 28। राजू व संजूने एक व्यवसाय सुरू केला, म्हणजे दोघांनी मिळून राजू आणि संजूने मिळून एक व्यवसाय सुरू केला आहे।
राजूची गुंतवणूक संजूच्या गुंतवणुकीच्या तिप्पट आहे. म्हणजे संजूने जेवढे गुंतवले त्याच्या तिप्पट राजूने गुंतवलेले आहेत. जर वर्षा अखेर त्यांना 52,000 रुपयाचा नफा झाला, तर इथे 52,000 आहे, तर थोडं PDF खरं आहे समजून घ्या. तर 52,000 रुपयाचा जर नफा झाला तर त्यातील राजूचा वाटा किती. तर आपल्याला इथे राजूचा वाटा किती आपल्याला हे काढायचं आहे. आणि आपल्या दोघांचा नफा दिलेला आहे 52,000 आणि राजूची जी गुंतवणूक आहे तर ती संजूच्या तिप्पट आहे असं आपल्याला दिलेलं आहे. तर कसं सॉल्व्ह करतो आपण हे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर काय काय दिले. राजू व संजू यांनी एक व्यवसाय सुरू केला. त्यात संजूची जी गुंतवणूक आहे तर ती राजूच्या किती आहे, राजूची जी गुंतवणूक आहे तर ती संजूच्या तिप्पट दिलेली आहे. म्हणजे राजूची गुंतवणूक संजूच्या तिप्पट आहे. वर्षा अखेरीस त्यांना किती नफा झाला आहे, 52,000 रुपयाचा नफा झालेला आहे. तर आपल्याला राजूचा वाटा काढायचा आहे. संजूची गुंतवणूक किती काय करायची, तर ती x मानायची, कारण संजूच्या गुंतवणुकीच्या तिप्पट जो आहे तर ती राजूची गुंतवणूक आहे. मग संजूची जर आपण x गुंतवणूक मानली तर राजूची गुंतवणूक काय येणार आहे, x च्या 3 पट म्हणजे 3x. ही कोणाची, राजूची गुंतवणूक आली. म्हणजे राजूचा वाटा काय आला, 3x आला. संजूचं म्हणजे 1x वाटा आणि राजूचा 3x म्हणजे एकाच 3 हे गुणोत्तर आलं. हे दोन्ही मिळून किती होतं, 3x आणि 1x म्हणजे 4x. म्हणजे हे 4x जे आहे तर ते एवढा जो आहे तर दोघांचा मिळून वाटा आहे 4x. आता 4x बरोबर आता एकूण दोघांचा वाटा किती आहे, 52,000 एकूण वाटा दिलेला आहे. 4x बरोबर 52,000 असं आपण म्हणू शकतो, कारण तेवढा त्यांना नफा मिळालेला आहे. 4x बरोबर 52,000, कारण दोघांचा वाटा 4x आहे. x बरोबर काय होणार, हे 52,000 भागिले हे 4 इकडे भागाकार त्यांना 4 एक्की 4 13 चौक 52 आणि वरच्या 3 शून्य म्हणजे किती आलं, हे 13,000 आलं x बरोबर. तर x काय मानलेलं आपण, तर ते गुणोत्तर हे x हे कोणाचं मानलेलं, तर ते संजूची गुंतवणूक मानलेली 13,000. मग राजूची काय आहे, संजूच्या तिप्पट आहे. म्हणजे 3 गुणुले x म्हणजे 3 गुणुले 13,000 म्हणजे किती झालं, 13 39,000. हे 39,000 कोणाचं आलं, तर ते राजूचं आलं. राजूची 39,000 व संजूची 13,000 हे आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर आपल्याला इथे कोणाचे विचारलेली, राजूची गुंतवणूक किती, तर म्हणजे गुंतवणूक नाही तर राजूला मिळालेला जो नफा आहे तर तो 39,000 रुपये असेल आणि संजूला जर विचारला असता तर तो 13,000 रुपये आला असता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 29. 15 माणसे एक काम 16 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे 15 माणसे एक काम 16 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम म्हणजे काम तेच आहे, पूर्ण करण्यासाठी 24 माणसे किती दिवसात ते पूर्ण होईल. मग 24 माणसांना किती दिवस लागतील तेच काम पूर्ण करण्यासाठी. तर 15 माणसे 16 दिवसात करतात, तर तेच काम 24 माणसे किती दिवसात करतील हे आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे, तर आता गणितात सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर 15 माणसे म्हणजे त्याला आपण M1 जर मानलं तर ते काय करतात, एक काम 16 दिवसात पूर्ण करतात. तर ते 16ला आहे त्याला आपण D1 मानलं. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तेच काम 24 माणसे किती दिवसात करतील. म्हणजे 24 माणसे याला जर आपण M2 मानलं तर तेच काम म्हणजे दोन्ही W1 बरोबर W2 सेम आहे. तेच काम ते किती दिवसात करतील, तर D2 दिवसात करतील किंवा त्याला आपण x दिवस म्हणूया. तर फॉर्म्युला काय असतो, M1 D1 बरोबर M2 D2. तर M1 आणि D1 आपल्याला माहिती आहे. तर M1 आहे 15, D1 आहे 16, M2 दिले 24, D2 आपल्याला काढायचं आहे म्हणून x मानला आपण. मग हे 15 गुणिले 16 आणि हे 24 इकडे भागाकारात जाईल बरोबर x. 15 गुणिले 16 भागिले 24 बरोबर D2 किंवा x. तर इथे 8 न भाग गावला, 8 त्रिक 24, 8 दोन्ही 16, 3 एकी 3, 3 पाची 15, राहिलं काय 5 दोन्ही 10. म्हणजे 10 बरोबर काय आलं इथं x आलं. x हे काय मानलेलं आपण D2 मानलेलं. म्हणजे 24 माणसे तेच काम जे आहे तर ते 10 दिवसात संपवतील. म्हणजे आपलं आन्सर काय असेल, तर इथे 10 दिवस कशामध्ये दिलं आहे, तर ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 30. जर 0.75 ला x त्याचप्रमाणे 5 8 असेल तर x ची किंमत किती. तर आता इथे 4 गुणोत्तर दिलेले आहेत, त्यापैकी एक गुणोत्तर म्हणजे x ची किंमत आपल्याला काढायची आहे. तर कसं काढतो आपण हे, तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर 0.75 ला x आहे, तर हे परत हे डबल 4 चिन्ह देऊन परत 5 8 दिलेलं आहे. तर हे कसं लिहितो आपण, 0.75 ला x म्हणजे 0.75 भागिले x आणि ह्याला बरोबर लिहितो 5/8. तर याप्रमाणे आपल्याला हे दिलेलं आहे. तर इथे काय करतो आपण, तिरकस गुणाकार करतो. म्हणजे 0.75 गुणिले 8 जर केलं तर ते 75 8 600 येतं, पण पॉईंटच्या पुढे 2 घरे आहेत म्हणून हे 6 आलं आणि 5 गुणिले x 5x. हे 6 बरोबर 5x. मग x बरोबर काय होणार आहे, हे 5 6ला तिकडे
भागाकारात जाईल. मग x बरोबर 6/5. 5ने भागावला 5 एक्के 5 उरले 1 वरून घेतले 0 5 दोन्ही 10 म्हणजे 1 पॉईंट काय आलं ते 20 किंवा 1.2 असं त्याला आपण म्हणू शकतो. x ची किंमत आपल्याला काढायची होती तर ती किती आलेली आहे 1.2 किंवा त्याला 1.20 असं आपण म्हणू शकतो. तर 1.20 कशामध्ये दिले आपल्याला तर इथे ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. x या ठिकाणी काय येणार आहे तर ते 1.20 येईल. तर आता इथून पुढचे जे प्रश्न आहेत तर ते मराठी ग्रामरशी संबंधित आहेत. तर प्रश्न क्रमांक 31 तुम्ही इथे पाहू शकता. तर काय दिलेलं आहे आपल्याला जो अंबरी उफळता खूर लागला आहे तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे या काव्यपंक्तीतील अलंकार ओळखायचा आहे. तर हे जी काव्यपंक्ती दिलेली आहे तर त्यापैकी कोणत्या प्रकारचा अलंकार दिला आहे ते आपल्याला ओळखायचा आहे. म्हणजे जो अंबरी उफळता खूर लागला आहे तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे हे जी काव्यपंक्ती आहे त्यातला आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. तर आता इथे जर ह्या काव्यपंक्ती जर तुम्ही वाचल्या तर ह्यात तुम्हाला असं दिसत आहे की चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. म्हणजे थोड्याशा ज्या ह्या गोष्टी आहेत तर त्या फुगवून सांगितलेल्या आहेत. जो अंबरीत उफळता खूर लगला आहे चंद्रमा निज तनवरी डागला आहे. तर ह्या ज्या आहेत तर थोडंसं इथे फुगवून सांगलेलं आहे. आता कोणतीही जी एखादी कल्पना किंवा काल्पनिक कल्पना किंवा गोष्ट आहे त्यापेक्षा खूप जास्त आपण फुगवून सांगतो तर त्याला आपण काय म्हणतो तर अतिशयोक्ती अलंकार म्हणतो. काय म्हणतो अतिशयोक्ती अलंकार म्हणतो. तर त्याचे जर अजून जर उदाहरण पाहायचे झाले तर कोणकोणते असतात त्याचे हात गगनाला भिडले. आता त्याचे हात आता खरोखर आकाशाला भिडणार आहेत का नाही पण आपण काय म्हणतो फुगवून सांगतो एखादी गोष्ट. अजून जर ह्या अतिशयोक्तीचं उदाहरण जर पाहायचं असेल तर ती रडली समुद्राच्या समुद्र. म्हणजे ती समुद्राच्या समुद्र रडली तर एवढे तिच्या डोळ्यातून अश्रू येणार आहेत का नाही. म्हणजे ती खूप रडली असं म्हणतो पण आपण काय वापरतो अलंकारिक ती रडली समुद्राच्या समुद्र. म्हणजे आपण काय करतो थोडं फुगवून सांगतो. तर तसंच या प्रकारचं हे वाक्य आहे जो अंबरी उफळता खूर लगला आहे चंद्रमा निज तनवरी डागला आहे. तर ही जी काव्यपंक्ती आहे तर ती अतिशयोक्ती अलंकारातील आहे म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपले याचं आन्सर असणार आहे. आणि ए मध्ये काय दिलं आहे आपल्याला उपमा अलंकार. तर आता उपमा हे अलंकारामध्ये काय असतं तर जेव्हा दोन वस्तू ज्या असतात तर त्यांच्यातील जे साम्य असतं तर ते एका चमत्कृतीपूर्ण रीतीने त्या साम्याचं जे वर्णन केलेलं असतं तर तेथे उपमा हा अलंकार असतो. म्हणजे जर सम समान सारखा परीस वाणी जसे तसे असे जर शब्द आले असतील किंवा अशा शब्दांचा जर वापर केला असेल तर तेव्हा उपमा अलंकार असतो. आता ह्याचं जर उदाहरण पाहायचं गेलं तर काय असतं तर मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खोराड्यांसारखी. म्हणजे सारखी किंवा प्रमाणे म्हणजे इथे तुलना केलेली आहे. आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. तर आबाळागत म्हणजे आबाळाच्या सारखी माया तुझी आम्हावरी राहू दे. म्हणजे इथे दोन वस्तूंची साम्य जे आहे तर ते वर्णिले आहे. म्हणजे सारखी सम समान यासारखे जर शब्द आले असेल तर तिथे उपमा अलंकार येतो. आणि इथे उत्प्रेक्षा दिलेला आहे ऑप्शन सी मध्ये. तर उत्प्रेक्षा म्हणजे काय कल्पना करणे म्हणजे त्याला आपण उत्प्रेक्षा म्हणतो. म्हणजे यामध्ये जणू गमे भासे वाटे जणू काय अशा शब्दांचा वापर केलेला असतो. म्हणजे उदाहरण जर सांगायचं झालं तर ती गुलाबी उशिया म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू. म्हणजे जणू हा शब्द आला. त्याप्रमाणे कोकणातील हापूस आंबा जणू साखरच. म्हणजे इथे काय केलेलं असतं उपमेय हे जणू उपमानच आहे असे इथे वर्णिले असतं. म्हणजे ज्याची तुलना करायची आहे तेच ते आहे. म्हणजे उपमेय हे जणू उपमानच आहे याचं वर्णन इथे केलेलं असतं. तिथे उत्प्रेक्षा अलंकार असतो. आणि इथे चार मध्ये काय दिले रूपक अलंकार. रूपकमध्ये काय असतं उपमेय व उपमान यात एकरूपता दाखवलेली असते रूपक अलंकारामध्ये. तर इथे जर आपल्याला काय विचारलं तर हा अलंकार कोणता आहे तर तो ऑप्शन 2 येईल आपलं अतिशयोक्ती अलंकार. त्याप्रमाणे बाकीचे देखील अलंकार तुम्ही करूनच ठेवा कारण अलंकारावरती 1 ते 2 प्रश्न हमखास विचारले जातात. कोणताही पोलीस भरतीचा पेपर घ्या तुम्ही. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 32 पर्यायी उत्तरातील शुद्ध शब्द कोणता. तर इथे अधीक्षक हा आपल्याला शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर अधीक्षक इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन ए मध्ये अधीक्षक म्हणजे इथे 1 नंबरमध्येच दिलेला आहे. इथे अधीक्षक हाच शुद्ध शब्द आहे कारण इथे जो आहे धी जो असतो तो दीर्घ असतो. इथे ऱ्हस्व दिलेला आहे. इथे तर काय अधीक्षक दिले तर हे तर चुकीचंच आहे. त्याप्रमाणे डी मध्ये अधीक्षक इथे देखील ऱ्हस्व दिलेला आहे कारण इथे दीर्घ असतो आणि अधीक्षक म्हणत नाही तर आपण अधीक्षक म्हणतो. अध्यक्ष किंवा अधीक्षक म्हणतो. म्हणून ऑप्शन ए मध्ये जो दिलेला आहे तर तो शुद्ध शब्द असणार आहे. योग्य त्याचं आन्सर असेल. तसेच मित्रांनो तुम्हाला जर ही PDF
म्हणजे फ्रीमध्ये हवे असेल तर आपली एक टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची तुम्हाला फ्रीमध्ये PDF मिळून जाईल. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 33. तर काय दिलेलं आहे आपल्याला इथे, दिग्मूढ होणे म्हणजे काय. तर आता इथे एक वाक्यप्रचार विचारलेला आहे, दिग्मूढ होणे. तर दिग्मूढ होणे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे काय, त्याला आपण गोंधळून जाणे म्हणतो. म्हणजे आपल्याला काय करायचं हेच कळत नसतं, तेव्हा आपण काय म्हणतो, तो दिग्मूढ झाला किंवा दिग्मूढ होणे म्हणतो. म्हणजे काय करावे हे आपल्याला सुचत नसते. तर ऑप्शन डी मध्ये तुम्ही पाहू शकता, काय करावे ते न सुचणे, त्यालाच आपण काय म्हणतो, दिग्मूढ होणे. म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपले आन्सर असेल. दिग्मूढ होणे म्हणजे काय करावे ते न सुचणे, म्हणजे गोंधळून जाणे एक प्रकार त्याचा अर्थ होतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 34. काय दिलेलं आहे ते, पेशवा, कामगार, खाकी, पोशाख हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत. तर आता हा शब्दसिद्धी या प्रकारातील हा म्हणजे प्रश्न आहे. तर याचं अगोदर उत्तर मी तुम्हाला सांगतो. तर पेशवा, कामगार, खाकी, पोशाख हे जे आहे तर हे फारसी या भाषेतून आलेले शब्द आहेत, जे की परभाषा म्हणतो. अजून कोणकोणते शब्द आलेले आहेत, खाना, सामान, हकीकत, अत्तर, अब्रू, हुशारी, समशेर, खुमारी या प्रकारचे जे शब्द आहेत तर ते फारसी भाषेतून आलेले आहेत. कन्नड शब्द, आता कन्नड शब्द कोणकोणते आहेत जे की आपल्या मराठीमध्ये आलेले आहेत. तर कन्नड शब्द जे आहेत तर अक्का, ताई, तंदूर, उत्तप्पा, अडकिता, खलबत्ता, चाकरी, किल्ली हे जे आहेत तर हे कन्नड शब्द आहेत. त्याप्रमाणे अरबी शब्द, तर अरबी शब्द कोणकोणते आहेत, तर अर्ज, खर्च, उर्फ, इनाम, हुकूम, मेहनत, तारीख, तालीम, उत्साह, कसाई हे जे आहेत तर ते अरबी शब्द आहेत. आणि डी मध्ये काय दिलेलं आपल्याला, यापैकी नाही. तर हे आन्सर असणारच नाही, कारण हे जे आहेत पेशवा, कामगार, खाकी, पोशाख हे जे आहेत तर ते कशामधून आलेले आहेत, अब्रू, गुन्हेगार, फडणवीस हे जे आहेत, फडणवीस तर हे कसे आहेत तर ते फारसी शब्द आहेत. म्हणून ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे. आणि अजून दोन प्रकारचे शब्द असतात, तत्सम शब्द आणि तद्भव शब्द. तत्सम म्हणजे काय, जे आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणजे संस्कृतमधून जसे तसे आलेले आहेत तर त्यांना आपण म्हणजे तत्सम शब्द म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर कवी, धर्म, कर, यथामती, नदी, घंटा, तारा, भोजन, नैवेद्य, सूर्य, त्याप्रमाणे निर्माल्य, गणेश, स्वामी हे जे आहेत तर हे तत्सम शब्द आहेत. आणि दुसरा प्रकार म्हणजे काय, तद्भव शब्द. म्हणजे संस्कृतमधून मराठीमध्ये येताना त्यामध्ये बदल झालेला आहे, अशा शब्दांना आपण तद्भव शब्द म्हणतो. तर तद्भव शब्द कोणकोणते असतात, तर कर्ण, आता कर्ण त्याला हे संस्कृत शब्द झाला तर त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, कान म्हणतो. चक्र त्याला मराठीमध्ये चाक म्हणतो. अग्नीला आग म्हणतो. ग्रहला घर म्हणतो. ओष्ठ्याला ओठ म्हणतो. अश्रूला आसू म्हणतो. तर हे जे आहे तर तद्भव शब्द आहेत, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. आता पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 35. दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल. आता दोन शब्द जोडताना आपण कोणत्या चिन्हाचा वापर करतो, तर त्या जागी आपण संयोग चिन्ह वापरतो. म्हणजे अशी एक रेष मारतो. बाकी एखादा समजा तुम्ही इथेपर्यंत तुमची रेष आहे तर इथेपर्यंत तुम्ही शब्द लिहित इथं आला आणि तो शब्द अर्धा राहिला तर पुढे तुम्ही रेष मारता आणि तो शब्द इथे खाली लिहिता, तर त्याला आपण काय म्हणतो, तर संयोग चिन्ह म्हणतो. तर दोन शब्द जोडताना आपण संयोग चिन्ह वापरतो. किंवा एक एक असं तुम्ही लिहिता, एक आणि एक असं लिहिता सलग, एक एक दोन दोन, तर त्याच्यामध्ये अशी एक रेष मारलेली असते तर त्याला आपण काय म्हणतो, संयोग शब्द म्हणतो. तर अपसरण चिन्ह देखील तसंच असतं, पण थोडं लांब रेष असते ती. अपसरण चिन्ह जे आहे तर ते दोन वाक्य म्हणजे वाक्य जर तुटलं असेल मध्येच बोलता बोलता तर तेव्हा अपसरण चिन्ह आपण देतो, हे लक्षात ठेवा. स्वल्पविराम आणि अपूर्णविराम तुम्हाला माहीतच आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 36. तर अपूर्णविराम आपण कधी वापरतो, जेव्हा उभ्या नव्हे अव्ययाने वाक्य जेव्हा जोडतो तेव्हा आपण अपूर्णविरामचा वापर करतो दोन वाक्य जोडण्यासाठी. तर प्रश्न क्रमांक 36 काय दिलेला आहे, त्याची गोष्ट लिहून झाली या विधानातील प्रयोग ओळखा. तर आता लिहून झाली म्हणजे काय, त्याची म्हणजे हे संपलेलं आहे, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, समापन कर्मणी प्रयोग म्हणतो. काय म्हणतो, म्हणजे त्याची गोष्ट लिहून झालेली म्हणजे त्याचं काम करून झालेलं आहे, म्हणून हे कसं आहे तर समापन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. तर हे कर्मणी प्रयोगाचा एक प्रकार आहे छोटा. तर कर्मणी प्रयोगाचे विशिष्ट प्रकार आहेत, त्याप्रमाणे इथे नवीन कर्मणी प्रयोग. तर नवीन कर्मणी प्रयोग म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, ज्यामध्ये जे आहे म्हणजे ज्या कर्मणी प्रयोगात कर्त्याला कडून हा प्रत्यय लागला असतो. काय लागलेला असतो नवीन कर्मणी प्रयोगात, कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला असतो. आणि म्हणजे उदाहरण जर पाहायला गेलं तर शिपायाकडून चोर पकडला गेला, मांजराकडून उंदीर मारला गेला, म्हणजे क्रियापदाला कडून हा प्रत्यय लागलेला असतो. म्हणजे याची जी रचना आहे तर ती नवीन इंग्लिश वाक्याप्रमाणे केलेली जाते. इंग्लिश जे वाक्य असतं त्याप्रमाणे याची
इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे रचना असते, हे लक्षात ठेवा. त्याप्रमाणे पुराण कर्मणी प्रयोग. तर आता नावावरूनच तुम्हाला माहीत झालं असेल की पुराण किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग ज्याला म्हणतो. यामध्ये काय असतं, प्राचीन मराठी काव्यात समर्थक म्हणजे सकर्मक धातू जो असतो, ज्याला ज प्रत्यय लावून करीजे, बोलीजे, कीजे, त्याप्रमाणे देजे असे उदाहरणे आल्यास त्याला प्राचीन प्रयोग म्हणतात. म्हणजे संस्कृतमध्ये जे असे प्रत्यय लावले असेल तर, म्हणजे काय, नळे इंद्रासी असे बोलीजेले, असे जेले, करीले, देईजे असे शब्द असतात तेव्हा पुराण कर्मणी प्रयोग असतो. आणि शक्य कर्मणी म्हणजे शक्य कर्मणी प्रयोगामध्ये काय असतं, जेव्हा एखादी जी गोष्ट आहे तर त्या प्रयोगामध्ये शक्यता सुचवलेली असते, क्रियापदाद्वारे ती गोष्ट त्याच्याकडून केली जाऊ शकते का त्याची शक्यता सुचवली जाते, तेव्हा शक्य कर्मणी प्रयोग असतो. म्हणजे रामाच्याने काम करवते, बाबांना डोंगर चढवतो, या प्रकारची उदाहरणे शक्य प्रयोगात येतात, कर्मणी प्रयोगात. तर हे जे आहे तर लिहून झाले तर हे समापन, म्हणजे हे वाक्य संपूर्ण झालेलं आहे, त्याला समापन कर्मणी प्रयोग असं आपण म्हणतो. पुढील प्रश्न क्रमांक 37. ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते तर त्यास कोणते वाक्य म्हणतो. तर आता हे साधं सिंपल आहे, तर त्याला आपण केवल किंवा साधे वाक्य म्हणतो. काय म्हणतो, केवल किंवा साधं विधानार्थी वाक्य म्हणतो. मग त्यामध्ये काय असतं, एकच उद्देश म्हणजे एकच कर्ता व एकच क्रियापद असतं, त्याला आपण केवल वाक्य असे म्हणतो. संयुक्त वाक्य म्हणजे काय, म्हणजे यामध्ये आणि व शिवाय या प्रकारच्या म्हणजे प्रधानात्मक सूचक अवयवांचा वापर केलेला असतो वाक्य जोडण्यासाठी. म्हणजे यामध्ये कोणकोणते येतात, म्हणजे आणि, शिवाय या प्रकारची जे आहेत, पण, परंतु, किंतु या प्रकारचे उभ्यानव्हे अवयवाने जोडलेली वाक्य असतात. आणि मिश्र वाक्यामध्ये जे आहेत तर ते विधानात म्हणजे गौण वाक्य, दोन गौण वाक्य म्हणजे एक वाक्य त्यातलं गौण वाक्य असतं, मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य असतं. आणि यामध्ये कोणत्या प्रकारचे उभ्यानव्हे अव्यय असतात, तर गौणत्व सूचक उभ्यानव्हे अव्यय असतात. म्हणजे याप्रमाणे की, त्याप्रमाणे जर, तर असे जे असते तर ते संकेतार्थी म्हणजे या प्रकारच्या अव्ययाने जोडलेले वाक्य मिश्र वाक्य असतात. तर हे जे आहे तर ते केवल वाक्य आहे. पुढील प्रश्न क्रमांक 38. मला परीक्षेची भीती वाटते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर आता विभक्ती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर शेवटला कोणता प्रत्यय लागला आहे, परीक्षेची भीती वाटते, तर ची हा प्रत्यय लागलेला आहे. तर चा, ची, चे हे जे आहे तर ते कोणत्या विभक्तीमध्ये प्रत्यय लागतात, तर षष्टी विभक्तीमध्ये चा, चीचे प्रत्यय लागतात. म्हणून हे जे आहे तर षष्टी विभक्तीचं उदाहरण आहे. सप्तमी म्हणजे त, इ, आ, त, इ, आ हे प्रत्यय असतात. द्वितीयामध्ये स, ला, ते, सला, ना, ते, आणि चतुर्थीमध्ये पण तेच प्रत्यय असतात. फक्त ते करण आहे किंवा ते दान आहे, संप्रदान आहे, यावरून आपण द्वितीय व चतुर्थी ओळखतो. तर इथे परीक्षेची भीती वाटते, तर परीक्षेची हा जो शब्द आहे तर त्याची विभक्ती षष्टी आहे. पुढील प्रश्न क्रमांक 39. पुढे दिलेल्या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द ओळखा. तर आता बोकड दिलेलं आहे आपलं. बोकडचं काय असते, विरुद्धार्थी शेळी असते, शेळीच्या विरुद्धार्थी बोकड, म्हणजे हे लिंग आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा होता, बोकड, शेळी. त्याप्रमाणे बोका जो असतो तर त्याची भाटी असा शब्द आहे, हे देखील लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 40. पुढील वाक्यातील काळ ओळखा. तर काळावर आधारित हा प्रश्न काय दिलेला आहे, मुले शाळेत गेली आहेत. तर आता मुले शाळेत गेली आहेत, तर हे वाक्य कसं आहे, तर ते सध्याला गेली आहेत म्हणजे सध्याला हे घडत आहे असं आहे ना. मुले शाळेत गेली आहेत, नुकतीच गेली आहेत, म्हणजे काय झालं, आत्ताच वाक्य पूर्ण झालं असं तुम्हाला दिसत आहे. गेली आहेत, गेली होती म्हणलं असं तर ते पूर्ण भूतकाळ असतं, तर गेली आहेत म्हणून हे काय येतं, पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. मुले शाळेत गेली आहेत. आणि मुले शाळेत जाणार आहेत, तर हे भविष्य काळात आलं असतं. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 41. साखर देताना सुभाष दमला या वाक्यातील देताना हा शब्द टिंब आहे. तर देताना हे काय आहे, तर एक प्रकारचे साखर देताना सुभाष दमला म्हणजे हे क्रियापदाशी संबंधित दाखवतं. मग क्रियापदाशी संबंध दाखवणारा शब्द त्याला आपण काय म्हणतो, क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. म्हणजे देताना, जाताना, येताना हे जे आहेत तर हे शब्द जे आहेत तर ते क्रियाविशेषण अव्यय शब्द आहेत. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 42. तर काय दिलेलं आहे ते, पुढील शब्द कोणत्या शब्दाच्या जातीचा आहे. तर आता इथे हा शब्द दिलेला आहे, तर इथे मी तुम्हाला वाचून दाखवतो काय शब्द आहे ते. तर इथे दिलेला आहे बेजबाबदार. म्हणजे बेजबाबदार एक प्रकारचा काय आहे, तर म्हणजे हे एक प्रकारचं विशेषण आहे, म्हणजे विशेषण म्हणून वापरतो.
एखादा जर विद्यार्थी जर त्याने जर काम नाही केलं तर किती बेजबाबदार आहेस तू. मग आपण काय बेजबाबदार हे कशामध्ये वापरतो तर ते विशेषण म्हणून त्याचा आपण वापर करतो. काय करतो? विशेषण म्हणून त्याचा वापर करतो. पुढील प्रश्न क्रमांक 43. पुढील शब्दाची तर संधी फोड करा. म्हणजे संधी विग्रह करायचा आपल्याला या शब्दाचा. तर इथे सदाचार हा शब्द आहे, लक्षात घ्या. सदाचार. तर सदाचारचा संधी जो विग्रह असतो तो कसा असतो? सत अधिक आचार. तर इथे सत अधिक आचार तुम्हाला दिसत नाही, पण सत अधिक आचार असं असतं. इथे लिहून देतो मी. सत असतं म्हणजे इथे व्यंजन असतं, अधिक आचार. सत अधिक आचार म्हणजे सदाचार म्हणतो त्याला आपण. सत अधिक आचार म्हणजे सदाचार. ऑप्शन 1 म्हणजे त्याचा विग्रह आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 44. पुढीलपैकी योग्य शब्द कोणता? तर इथे 4 शब्द आपल्याला दिलेले आहेत. तर ह्यातला आपल्याला काय योग्य शब्द इथे निवडायचा आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर प्रधित यश हा शब्द आहे. कसा आहे? प्रधित यश. आता जेव्हा धी असतो, ई कारण शब्द असतो दुसऱ्यांदा, म्हणजे सेपरेट जर असेल तर तो आपण दीर्घ घेतो, आणि जो जोडमध्ये असेल प्रधित यश तर तेव्हा आपण काय होतो? ऱ्हस्व येतो, म्हणून इथे पहिली वेलांटी पाहिजे. प्रधित यश. तर हा तर चुकीचा आहे, हा तर चुकीचा आहे. तर ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे प्रधित यश हा शुद्ध शब्द असेल. पुढील प्रश्न क्रमांक 45. पुढील म्हणीत योग्य शब्द भरा. तर आता म्हणी आणि वाक्यप्रचार हे तुम्ही पाठच करून ठेवा, कारण 1 ते 2 मार्क मिळवून देणारा हा अतिशय सोपा टॉपिक आहे. तर इथे काय दिले? आंधळे दळते नि कुत्रे टिंब टिंब खाते. तर आता म्हण काय असते? आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते. तर हे ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे पीठ, तेच आपलं आन्सर असेल. तर मांस पोळी खात नसतं ते, तर आंधळे दळते नि कुत्रे पीठ खाते. तर तिथे जसाच्या तसा शब्द भरायचा असतो. म्हणीमध्ये त्रिकालाबाधित सत्य घटना असतात, म्हणजे यात काहीही बदल न करता ते जशा तशा लिहायच्या असतात. इंग्लिश असो किंवा मराठी, त्यामध्ये बदल होत नाही. आंधळे दळते नि कुत्रे पीठ खाते. पुढील प्रश्न क्रमांक 46. भावनेचा बांध फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर इथे 4 आपल्याला इथे अर्थ दिलेला आहे. तर 1 मध्ये काय दिले? भांबावून जाणे. 2 मध्ये दिले निर्भयपणे सामोरे जाणे. 3 मध्ये दिले दाबून टाकलेली भावना उफळून येणे, अतूट नातेसंबंध तोडणे. तर भावनेचा बांध फुटणे म्हणजे काय? एखादी आपल्याला आतून दाबून ठेवलेली एखादी भावना असते, तर ती एकदम आपल्या म्हणजे उफाळून बाहेर येते, म्हणजे खूप म्हणजे या आकांताने आपण रडतो, म्हणजे तेव्हा काय म्हणतो आपण? भावनेचा बांध फुटला म्हणतो. म्हणजे दाबून टाकलेली भावना उफाळून येते तेव्हा भावनेचा बांध फुटणे म्हणतो. म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 47. प्रगती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर प्रगतीच्या विरुद्धार्थी आपण कोणता शब्द वापरतो? तर त्याला आपण म्हणतो अधोगती. प्रगती, अधोगती. तर उन्नती जे आहे तर त्याचा प्रगतीचा समानार्थी शब्द आहे. उन्नती समानार्थी शब्द आहे. त्याप्रमाणे इथे काय दिले? विकास देखील हा त्याचा समानार्थी आहे, आणि अधोगती जो आहे तर तो विरुद्धार्थी आहे. प्रगती, अधोगती. ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल बी. पुढील प्रश्न क्रमांक 48. नवरात्र या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल? तर नवरात्र म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? नवरात्रींचा समूह म्हणतो. काय म्हणतो? नवरात्रींचा समूह. नवरात्रींचा नाही म्हणत त्याला आपण काय म्हणतो? 9 म्हणजे संख्या विशेषण घेतो त्याला आपण सुरुवातीचं. नवरात्र म्हणजे 9 रात्रींचा समूह. म्हणजे ऑप्शन बी मध्ये त्याचा योग्य विग्रह दिलेला आहे या सामासिक शब्दाचा. 9 रात्रींच्या समूहाला आपण नवरात्र म्हणतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 49. शिपायाकडून चोर पकडला गेला. तर वाक्यातील प्रयोग ओळखा. तर आत्ताच आपण या अगोदर पाहिलेलं होतं, एक कर्मणी प्रयोगाचा एक प्रकार होता. त्यामध्ये कडून जेव्हा प्रत्यय लागतो तर त्याला आपण काय म्हणतो? तर म्हणजे ज्याची रचना जी आहे तर ती इंग्लिश वाक्याप्रमाणे असते. म्हणजे मांजराकडून उंदीर पकडला गेला, शिपायाकडून चोर पकडला गेला. तर कडून जेव्हा प्रत्यय लागतो कर्त्याला तेव्हा त्याला आपण नवीन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण म्हणतो. कोणतं? नवीन कर्मणी प्रयोगाचं. आणि कर्तेरी प्रयोगात कर्त्याला कोणताही प्रत्यय नसतो, आणि सकर्म कर्तेरी यामध्ये कर्ता असतो आणि कर्म देखील असते. पण ज्यामध्ये कर्त्याला म्हणजे प्रत्यय नसतो कोणताही, कर्माला प्रत्यय असला तर चालतो. भावी प्रयोगात कर्ता आणि कर्म दोघाला प्रत्यय असतो, आणि जे क्रियापद असते तर ते जसेच्या तसे राहते, त्यामध्ये कोणताही बदल होत नाही.
त्याला आपण बाह्य प्रयोग म्हणतो. तर हे शिपायाकडून चोर पकडला गेला हे कसं आहे तर ते नवीन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे. तर मित्रांनो आजचा जो आपला भाग 2 आहे त्याचा आजचा हा शेवटचा प्रश्न क्रमांक 50 काय दिलेला आहे ते स ला ते टिंब टिंब ही प्रत्यय कोणत्या विभक्तीची आहेत. तर स ला ते स ला नाते ही जी आहे तर ती द्वितीय आणि चतुर्थीमध्ये आपण त्याचा वापर करतो या प्रत्ययांचा. म्हणून ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे स ला ते स ला नाते. तर मित्रांनो आपला जो मुंबई पोलीस चालकचा दिनांक 14 मे 2023 साली झालेला आपला पेपर चालू आहे. तर पोलीस चालकचा तर या पेपरचा आज जो आहे तर आपण भाग 2 पाहिला आहे ज्यामध्ये आपण महत्त्वाचे असे 25 प्रश्न जे होते त्याचे तर ते स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. तर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असेल तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद जय महाराष्ट्र.